थकीत FRP प्रकरणी साखर आयुक्तांनी राज्यामधील 3 मोठ्या साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश काढल्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। यामध्ये धाराशिवचा श्री विठ्ठल साई, सोलापूरचा कमला भवानी आणि नाशिकच्या अष्टलक्ष्मी शुगर या कारखान्यांचा समावेश आहे आणि या कारखान्याने शेतकऱ्यांचे तब्बल 23 कोटी 13 लाख रुपये थकवलेले असून महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। सत्ताधारी आणि वजनदार नेत्यांशी संबंधित कारखान्यांवर ही कारवाई झाल्यानं आता यावरून राजकारण तापण्याची चिन्ह सुद्धा आहे। 3 साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी राज्यातील 3 साखर कारखान्यांना थकीत FRP प्रकरणी नोटिसा बजावलेल्या आहेत। जप्तीच्या या नोटिसा आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यक्तींशी संबंधित असलेले 3 साखर कारखाने असल्यानं राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा याची जोरदारपणे चर्चा होऊ लागलेली आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे हा साखर कारखाना भाडे तत्वावर अष्टलक्ष्मी शुगर या कंपनीने घेतलेला आहे आणि ही कंपनी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संबंधित आहेत आणि त्यांच्या या साखर कारखान्यानं सुद्धा शेतकऱ्यांची जी थकीत FRP आहे ती न दिल्यामुळे त्यांच्यावर या ठिकाणी जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने 15% व्याजाने थकीत रकमेवर या ठिकाणी रक्कम जमा करावी अशा स्वरूपाचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये महत्वाची बाब जर बघितली तर आणखी जे 2 सहकारी साखर कारखाने आहेत त्यामध्ये एक भाजपचे आमदार बसवराज पाटील यांचा जो विठ्ठल साई साखर कारखाना आहे त्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार बबनराव शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या कमला भवानी साखर कारखान्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। येत्या काळात जर बघितलं तर या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून साखर कारखाने आता ही थकीत FRP जी आहेत ते कधीपर्यंत शेतकऱ्यांना देतात, त्यामध्ये 15% व्याजानं हे वेतन देण्याचे आदेश आहेत। त्यामुळे साखर आयुक्तांच्या या सगळ्या आदेशानंतर राजकीय वर्तुळामध्ये ही संपूर्ण चर्चा होत असताना आता या सगळ्या जप्तीच्या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर थकीत जी FRP आहे ती कधीपर्यंत दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, पळसे, नाशिक।